बाजीराव विठोबा गारगोटे यांच्या 61वी गौरव समारंभानिमित्तानं आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं, अतिथींचं मी प्रथमतः युवा पुरुष जिलाल मामा यांचंही आगमन स्टेजवरती होत आहे। पिंपरीचे क्षेत्राचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी पवार यांनाही या ठिकाणी नम्रतेची विनंती, कृपया आपण यांनाही विनंती, कृपया आपण स्टेजवरती यायचे। देवरामजी होले साहेब बाजीराव गारगोटे यांचे गुरुवर्य मान या ठिकाणी गेट वासमध्ये स्वागत करतील। गारगोटे मंडळाच्या वतीनं पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड शहराचा परिसर या सर्व परिसरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आला। आपल्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा बाजीराव विठोबा गारगोटे मित्रमंडळाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे। स्मरत राहिले त्यासाठी कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने किंवा सरस्वती पूजनाने होते। आपण या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम नसला तरी शिक्षणासारख्या माध्यमातूनच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। यासाठी माननीय अध्यक्ष निवृत्तीभाऊ भालेकर यांना नम्रतेची विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करायचे। देवता याच विद्येच्या देवतेबरोबर दुसऱ्या एक विद्येचं देवतेचं मला नाव घेतल्याशिवाय राहत नाही अशी तिच्या देवतेचं पूजन होता। यामध्ये आजची सत्कार मूर्ती याची 61 आपण साजरी करत आहोत। 61 वर्षात पदार्पण ज्यांचं होत आहे अशा रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव आदरणीय बाजीराव विठोबा गारगोटे, महाराष्ट्राचं भूषण आदरणीय सेलार मामा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय निवृत्तीभाऊ भालेकर, या रुपीनगर प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अशोकराव पवार, त्याचबरोबर शंकरराव देशमुख, आजच्या बाजीराव विठोबा गारगोटे मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आव्हाळे, त्याचबरोबर विठ्ठल अण्णा वारेकर। पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या नंतरचा जो आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख यांचा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे याचाही आपण लाभ घ्या अशी विनंती। माननीय श्री आपा भालेकर चालवणारे आणि जनतेचा, सामान्य जनतेचा माननीय मारुती भास्कर यांना नम्रतेची विनंती, कृपया आपण स्टेजवरती यायचे। बाजीराव गारगोटे मित्रमंडळाच्या वतीनं या ठिकाणी Thank you.
आगळ्या आणि वेगळ्या मंगलमयी कार्यक्रमाचं या ठिकाणी पाहुण्यांच्या स्वागत गीताने सुरुवात झालेली आहे. आजच्या या मंगलमय सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय निवृत्ती भाऊ श्रीपती भालेकर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आताच माझे सहकारी अरुण थोपटे यांनी जे आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आदरणीय निवृत्तीभाऊ भालेकर यांनी स्वीकारावं अशी जी विनंती केली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. देशमुख इंदोरीकर यांचा प्रबोधनात्मक कीर्तन हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या महाराजांच्या सगळीकडची चर्चा बघितल्यानंतर हे महाराज वेळेवरती उपस्थित राहत नाहीत, दिलेल्या तारखेला येत नाहीत, अशा सगळ्या ठिकाणी ओरड होती. पण आपल्या सर्वांचं या ठिकाणी म्हणजे त्यांनी आपल्या शिस्तत ठेवणार नाही असं सांगितलेलं आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की केहू गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी माननीय निवृत्ती महाराज देशमुख यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. हा जो आगळा वेगळा कार्यक्रम या रुपीनगरमध्ये घेण्यात येत आहे त्या समारंभामध्ये बाजीराव गारगुटे मित्रमंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर आव्हाणे यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्रास्ताविकापूर्वी एक महत्वाची सूचना अशी आहे की या 61च्या निमित्तानं बऱ्याचशा व्यक्ती बरेचशी मंडळं या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांना या 61च्या निमित्तानं आदरणीय बाजीराव विठोबा गारगोटे यांचा सन्मान करायचा असेल, सत्कार करायचा असेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, अगदी मनोगत जर व्यक्त करायचं असेल अथवा सत्कार करायचा असेल तर त्यांनी सर्वांनी त्या मंडळाने त्या व्यक्तीने कृपया माझ्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पवार यांनाशी विनंती आपण कृपया माझ्याशी संपर्क साधा. व त्यांच्या पत्नी इंदुमती गारगोटे, सन्माननीय ते उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा या कार्यक्रम कशा पद्धतीने सुचला गेला किंवा ह्या कशा पद्धतीने याचं आयोजन आणि नियोजन आणि संयोजन. मोठे उद्योगपती असतील तर अशा लोकांनी जे मोठं कार्य केलेलं आहे तर त्यांचे सत्कार समारंभ पाहत असताना माझ्या ह्या ठिकाणी लक्षात आलं की अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत ह्या गारगोटे साहेबांनी ह्या ठिकाणी सामाजिक कार्य उभं केलेलं आहे. सामाजिक कार्य उभं करताना अतिशय छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोलाचं सहकार्य दिलं, त्याच्या पायावरती उभं केलं आणि त्याच्या हातून अगदी म्हणजे रामाने ज्याप्रमाणे वानरांना साथीला घेऊन जसा भारत आणि लंका यामधील सेतू उभा केला आणि त्याप्रमाणेच गारगोटे साहेबांनी अत्यंत बहुमूल्य असं कार्य ह्या रुपीनगर परिसरात उभं केलेलं आहे. तुम्हाला लक्षात येईल की रुपीनगर परिसर हा तळवडेचा जवळचा भाग हा मिलिटरीच्या तटबंदीने सेनानी आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. मी माननीय डॉक्टर आव्हाणेंना विनंती करतो की आपण त्यांचा शाल एक थोर स्वतंत्र सेनानी यांच्यासारख्या हुतात्मे होऊन गेले आणि आजही शिलामामा आपल्यामध्ये आहेत. वयाचे एवढे वर्ष त्यांनी या समाजामध्ये प्रबोधनाचं काम केले. रोख ठोक आणि परखड भाषेमध्ये समाजाचं कायम प्रबोधन करत राहिलेले आदरणीय शिलामामा यांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सत्कार समारंभ झालेला आहे. संयोजन समितीच्या वतीनं माननीय सुभाष चौधरी साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय श्रीपती भाऊ निवृत्ती भाऊ श्रीपती भालेकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे.
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या विचाराने प्रभावित झालेले माननीय भालेकर यांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आलेला आहे. इकडे भाऊ माननीय थोडं क्रॉस थांबा माननीय अशोकरावजी पवार यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. माननीय समोर पाहिजे या संयोजन समितीमध्ये शंकररावजी वासुजी देशमुख यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. माननीय अशोकराव शिरतोडे यांना विनंती, कृपया आपण त्यांना सन्मानित करायचे. पुढे हात त्या ठिकाणी कृपया आपण स्टेजवरती यायचे. आणि शितोडे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी मिळतं ते आपले आप्पा भालेकर यांचा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. माननीय फडके साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. माननीय आप्पा जीवनावरती त्यांचे सहकारी मित्र आमच्या कामामध्ये नेहमी सहकार्य राहणार. 4-5 दिवस कायम उपस्थित राहून त्या ठिकाणी ही स्मरणिका तयार केलेली आहे. चांगलं सहकार्य त्यासाठी मिळालेलं आहे. संयोजन समितीच्या वतीनं गलांडे सरांचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माननीय खबोपा निवृत्ती भाऊ भालेकरांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण त्या वतीनं या कार्यक्रमामध्ये निवृत्ती महाराज देशमुखांचं आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यांचं आगमन झाले. संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला सर्वांना विनंती की टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय याची आपण आतुरतेने वाट पाहताय ते निवृत्ती महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाजीराव गारगोटे मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आप्पा सायकल सर इकडे तुमच्यावरती टाकलेली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं काही काळजी करू नका, तुम्हाला महाराजांचं कीर्तन आम्ही त्या ठिकाणी अवश्य मिळवून देऊ असा शब्द दिला आणि तो शब्द प्रत्यक्षात अंमलात आला. त्याबद्दल मी ज्यांनी हा शब्द अंमलात आणला ते इकडे झालेले सहकार्य लाभले त्यांचाही या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माननीय मारुती भापकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण आपला त्यांचा सन्मान करायचा आहे. माननीय संस्था सुरू झाली. सुरू करण्याची पाण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही. ह्या सगळ्या गोष्टी असताना आम्ही काही मंडळींनी त्याला सहकार्य केलं. त्या मिळवल्या. नगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर सारखी माणसं होती, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. डॉक्टर गाडेसारखी माणसं होती, त्यांनी आम्हाला मदत केली. आणि हे करत असताना शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी जिल्हा परिषदेची शिक्षण संस्था जिल्हा परिषदेने
युवसेनेचे नेते माननीय गजाननरावजी बाबासाहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माननीय सुभाष चौधरी यांना विनंती करतो की आपण माननीय गजानन बाबासाहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यांचे स्वागत आणि सत्कार समारंभ करण्यात येत आहे. जागा दिली पण तिचं राजकारण थोडंसं नावावरून घडलं, श्रमिक नगर का रुपी नगर म्हणून तिला वाद निर्माण झाला आणि तिच्या एक महान नेत्याने ही जागा दिली. आम्हाला त्यावेळेस महाराजांचा जो आशीर्वाद होता तिने सांगितलं की तुम्ही खाजगी संस्था निर्माण करा आणि मग मी त्याप्रमाणे मिटिंगा घेऊन आणि मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण खाजगी संस्था स्थापन करायची आणि त्याप्रमाणे मुलांचं शिक्षण द्यायचं. ती रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करण्यासाठी आम्हाला त्यावेळेस माझे सहकारी बाजीराव गारगोटे, अशोकजीराव पवार आणि असे अनेक सहकारी इथे मिळाले आणि त्याने आम्ही ही संस्था उभी केली. ही संस्था उभी करत असताना जो आम्हाला त्रास झाला, ज्या ज्या शासकीय यंत्रणेसाठी आता बाबासाहेब आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली, अनेक लोकांनी आम्हाला मदत केली आणि आज मी थोडक्यात बोलतो कारण वेळेचं बंधन आहे म्हणून जी उभी केली आणि सामाजिक बांधिलकी पाण्याचा प्रश्न हे जर सोडवले त्याच्यामध्ये बाजीराव गारगोटे किंवा आमची सहकारी यांनी जे काम केलं ते काम वाखाणण्यासारखं आहे. कोणताही मोबदला न घेता एक सामाजिक बांधिलकीतून हे काम केलेलं आहे हे महत्वाचं समाजाला समजलं पाहिजे आणि हीच अपेक्षा घेऊन आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याचा हेतू आहे. आणि म्हणून मी सर्वांची विनंती केली की अशी एकत्र निमित्ताने का होईना जी सामाजिक बांधिलकी आपल्यासमोर मांडून आपण त्याचा गौरव केलेला आहे, करत आहोत, तो केला पाहिजे. मी माझं छोटंसं भाषण संपवतो, त्याला संपत घेतो. तर आजच्या या एकतेनिमित्त त्यांना मी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांना देण्याला लाभो आणि त्यांच्या हातून चांगले कार्य घडवो हीच मी परमेश्वराकडून विनंती करून मी छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा अट्टहासाने केलेला कार्यक्रम स्वामी विवेकानंदांच्या एका पुस्तकामध्ये होतं, ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगून कार्य करणं महत्वाचं. तर ध्येय बाळगून काम करणारे आणि संपूर्ण परिसरामध्ये फिरल्यानंतर त्यांच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासूनच एक सामाजिक कार्याचा वसा घेतलेले माननीय श्री बाजीराव गारगोटे साहेब की ज्यांच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी जमलेले आहोत, ज्यांचा सत्कार या ठिकाणी आता संपन्न होत आहे, ज्याची आपण वाट पाहत आहोत की हा सत्कार समारंभ कधी होणार. तो सत्कार समारंभ आता या ठिकाणी सुरू होतोय. साहित्यामध्ये थांबल्यानंतरही माणसाला थोड्याशा वेळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होऊन जातं. अशा वहिनी समोर जवळ थोडं हात लावा वहिनी. कुठे घ्या उभं या संपूर्ण कामामध्ये माजी आमदार माननीय गजानन बाबा यांनाही विनंती करतो की आपण सन्मान करायचं. टाळ्या खूप स्वस्त असतात वाजवण्यासाठी. आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाबर साहेबांना विनंती, आपण गारगोटे साहेबांना संपूर्ण पोशाख आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचंय.
या ठिकाणी बाजीराव गारगोटे मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी गारगोटे साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांनी स्टेजच्या डाव्या हाताने वरती यायचे आणि SP जगताप रुपीनगर काँग्रेस समितीच्या वतीनं माननीय आदिनाथ फडतरे साहेब, गारगोटे साहेबांचे सहकारी सर असं आहे असं राजगुरुनगर, दीक्षित सर राजगुरुनगर, पुढे आणा जरा थोडं पुढे आणा बकरे साहेब राजगुरुनगर, पंखाणी या 61च्या निमित्तानं आदरणीय बाजीराव विठोबा गारगोटे साहेबांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. इथं नियोजित आहे. इथं जी नावं आपली दिलेली आहेत ती नावे मी घोषित करतो. ही नावं घेतल्यानंतर आपण ताबडतोब या ठिकाणी गावडीय क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात. तो क्षण तुमच्या माझ्या डोळ्यामध्ये अगदी साठवून ठेवावा असा हा क्षण आदरणीय बाजीराव विठोबा गारगोटे यांचा 61च्या निमित्तानं हा सन्मान सत्कार होतो आहे. यानंतर सुरावाली राजूनगर, सुरावली, यानंतर तांडवडकर राजूनगर, ज्यांचं बालपण घेतलंय सर आतला सर आणि त्या परिसरामध्ये गेलं अशी सर्व मंडळी. यामध्येच तुम्हाला एक सूचना की हा कार्यक्रम आटोपल्यानंतर नियोजित कार्यक्रमानुसार याच ठिकाणी आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख या व्यासपीठावरती यायचं. नावं घेतल्याबरोबर या ठिकाणी यायचं. युवक मित्र प्रतिष्ठान ज्ञाती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार होतोय. त्याचबरोबर रुपीनगर शिक्षण प्रोत्साहन मंडळाचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी, रुपीनगर शिक्षण मंडळातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. आदरणीय गारगोटे सर आपल्याला या भरभरून शुभेच्छा देण्यासाठी आपला 61 या ठिकाणी साजरी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होतात. एकता मित्रमंडळ व एकता गणपती ट्रस्ट हस्ते संजय भिडे. यानंतर शाहू शक्ती स्पोर्ट्स क्लब शाहूनगर, आमच्या सर्वांच्या उत्साही माननीय डॉक्टर दुगर साहेबांना विनंती, कृपया आपण स्टेजवरती शाहू शक्ती स्पोर्ट्स क्लब शाहूनगर कैलास तापके यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान सत्कार होतं. यानंतर महामानव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा रुपीनगर सचिव अविनाश सवाई यांच्या वतीने त्याचा या ठिकाणी शुभेच्छा देऊन सत्कार होतो. यानंतर राष्ट्रभूषण औषधी सोसायटी आदरणीय टकले चाचा यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. राजू खटावकर हेही त्या ठिकाणी जात आहेत. राजाश्री छत्रपती विद्यालय तरवडेगाव यांच्या वतीने माननीय शिवरे साहेब आणि कांबळे सर हे माननीय गारगोटे साहेबांना सन्मानित करीत आहेत. संजय पवार रहिमतपूर यांच्या वतीने या ठिकाणी त्याचा सत्कार होतो. यानंतर सुदाम साधू बांधावणे मुख्याध्यापक दोंदे तालुका खेड जिल्हा पुणे यांच्या वतीनं आदरणीय गारगोटे सरांचा या ठिकाणी सत्कार होतो. जास्तीत जास्त आपल्याला वेळेचं बंधन आहे. आदरणीय निवृत्ती महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आपण सर्वांनी त्यांना पाहिलेलं आहे. त्यांच्या अमूल्य अशा वेळेचा आपल्या सर्व बांधवांना उपस्थित बंधू आणि भगिनीला जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी हा सत्काराचा सन्मानाचा कार्यक्रम आपण आटोपायचा. ज्ञानराज नागरी सहकारी पतसंस्था संचालक आदरणीय मोडके यांच्या या ठिकाणी आदरणीय गारगोटे सरांचा सत्कार होतोय. त्याचबरोबर रुपीनगर भागातील उद्योजक आदरणीय अनिल पवार यांच्या हस्ते त्याचा सन्मान सत्कार होतोय.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन शिक्षण अधिकारी आदरणीय तांबेसर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं बाजीराव विठोबा गारगोटे मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय बाजीराव विठोबा गारगोटे सरांचा सत्कार होतो. त्याचबरोबर आमचे स्नेही, आमचे सहकारी, ज्यांचा आम्हाला अभिमान वाटतो असे डॉक्टर दुगड याच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. ज्ञानदीप विद्या मंदिर आणि ज्ञानदीप विद्यालय यांच्या वतीने माननीय सालोडकी सर शाल आणि श्रीफळ देऊन वाटेश्वर विद्यालय माननीय यांनी पोवळे सुदाम खंडूजी गारगोटे हे त्यांना सन्मानित करायचे. माननीय श्री बाजीराव गारगोटे समितीच्या वतीनं या ठिकाणी पिंपरी चिंचवड तांबे साहेबांना संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ते देऊन सन्मान करीत आहोत. माननीय विठ्ठलांना भालेकर यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. ठाकूर सर यांना विनंती आहे, आपण त्यांना सन्मानित करायचे. त्यांना आपली समाजकार्याची आवड, हा सगळा शब्दपट आम्ही याच्यामध्ये संग्रहित करून ठेवला. अशी संपूर्ण वाकी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं संभाजी गारगोटे हबप संभाजीराव गारगोटे या ठिकाणी दीपस्तंभ या अंकाचं प्रकाशन डॉक्टर साहेब दीपस्तंभ या अंकाचं प्रकाशन या ठिकाणी गारगोटे साहेबांनी मध्ये यायचे. प्रकाशन झालं असं माननीय श्री तांबे साहेब आणि बाबर साहेबांच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर करतो. माननीय डॉक्टर साहेबांना विनंती करतो, या ठिकाणी आपण मोजक्या शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त करायचे. या ठिकाणी मी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती. यानंतर अध्यक्ष निवृत्ती भाऊ संपत्ती भालेकर आजचं ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी महत्त्वाचं होणार कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यकारी सत्कारमूर्ती आहेत बाजीराव गारगोटे यांच्या 61 कोटी गौरव समारंभानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांचं या भागामध्ये अत्यंत मौलिक असं कार्य सुरू आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. इतरही सामाजिक काम ते करत आलेले आहेत. मी त्यांच्या या 61 निमित्त माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि ते शतायुष्य व्हावे, त्यांच्याकडून या भागामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशाच प्रकारचं कार्य घडो, गोरगरीब जनतेची सेवा घडो, त्यांच्या कार्यातली प्रामाणिकता जी आहे ती अशी वाढत जावं
अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार मानून याच ठिकाणी थांबतो. जय जय महाराज. त्यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मी बाजीराव गारवट यांचा लहानपणापासूनचा मित्र आहे. आम्ही जवळजवळ अनेक वर्ष एका संघामध्ये कबड्डी खेळलो आहोत. बाजीराव गारवट यांचा जन्म वाकी या छोट्याशा गावी आमच्या राजूर भागात झाला. त्या ठिकाणी शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ते आपल्या मामांकडे भलेवाडीला आले आणि तिथून पुढे आमच्या राजूरच्या महात्मा गांधी विद्यालयात बाजीराव गारवट यांचं सर्व शिक्षण झालं. या शिक्षणाच्या काळातच आपल्याबरोबर सर्वांना घेऊन जायचं, प्रत्येक गोष्टीचं नेतृत्व करायचं, आपल्या मोठी नेहमीच काळात तरुण कार्यकर्ते जमा करायचे, हे त्यांच्या आमचे जे उपलब्ध गुण होते या गुणांची त्याच वेळेला चुणूक आम्हाला सर्व त्यांच्या मित्रमंडळीला दिसून आली. मला आठवत आहे की कबड्डीमध्ये बाजीराव गारवटेने एंट्री केली की ते 4-4-5-5 गडी एका वेळेला आऊट करून आणत असत आणि आमचा संघ नेहमीच विजय होत असे. पुढे शिक्षणासाठी ते पुण्याला गेले. त्या ठिकाणी त्यांनी आपली B.Com पर्यंतची पदवी मिळवली आणि पुन्हा आमच्या खेडला महात्मा गांधी विद्यालयात ते शिक्षक म्हणून आले. 2 वर्ष पुन्हा त्यांनी शिक्षकी पेशा आमच्या शाळेमध्ये केला. ज्यावेळेला ते परत या ठिकाणी आले त्यावेळेला मला असं आठवत आहे की त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी विद्यार्थिनी आणि आमचे सर्व स्टाफचे लोक, सर्व शिक्षक अक्षरशः रडत होते की बाजीराव सरकार इतका चांगला तरुण तरफदार, एवढा हुशार बुद्धिमान खेळाडू, इतका चांगला अध्यापक आज आपल्या शाळेतून जातोय. पण नियतीच्या मनात काही वेगळं असतं. बाजीरावच्या हातून या रुग्णालय भागात काम होणार होतं आणि म्हणून राजूरनगरचा परिसर सोडून ते इथे बजारमध्ये नोकरीला आले. या सगळ्या भागामध्ये या कामगार वस्तीमध्ये शिक्षणाची सोय नाही म्हणून त्यांनी जवळजवळ आपलं सर्व आयुष्य या भागातल्या शिक्षणाच्या कामासाठी वाहून घेतलं. कारण इथे चांगले चांगले सहकारी मिळाले आणि मग जागा मिळवण्यापासून सगळ्या सोयी मिळवण्यापासून अनेक गोष्टीत विरोध पत्करून या ठिकाणी ज्ञानदेव विद्या मंदिराचं फार मोठं काम माझ्या मित्रांनी उभं केलेलं आहे. मनुष्य स्वतःसाठी तर जगतो, आपला स्वतःचा प्रपंच आपण करतच असतो, पण आपला उपयोग काहीतरी समाजासाठी देशासाठी झाला पाहिजे ही त्यांच्या मनात पूर्वी असते, ही तिथे तळमळ असते. असा माझा हा मित्र बाजीराव गारवटे या तळमळीतून, या उमेदीतून त्याने आज या ठिकाणी फार मोठं काम उभं केलेलं आहे. आणि हे पाहत असताना माझ्याकडे त्यांच्या एका मित्राला अक्षरशः मूळ भरून आलेला आहे. मला जास्त शब्दही आता या ठिकाणी सुचत नाही. पुन्हा एकदा बाजीराव गारवटेंना त्यांच्या 61 निमित्त मी मनपूर्वक माझ्या दीक्षित कुटुंबियांच्या वतीने शुभेच्छा देतो, वहिनींनाही शुभेच्छा देतो आणि माझ्या मित्राच्या हातून असंच सामाजिक काम या परिसरात पुन्हा घडत राहावं अशी परमेश्वरकडे विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माननीय सौभाग्यवती समुदाय कदम नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा सत्कार माननीय केळी वाघमारे यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा. संपूर्ण पूर्ण आयुष्याचे शिवणावरून त्यांनी अगदी जवळ आहे. माझा आणि बाजीरावाचा गेला 50 वर्षाचा अगदी जवळचा सहवास आहे. असे म्हणणे बिलकुल अतियुक्ती होणार नाही आणि पूर्ण प्राथमिक शाळेपासून एकच आहोत. शाळेमध्ये बाजीरावपेक्षा मी 1 वर्ष सिनियर होतो, परंतु यामुळे आमच्या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडला नाही. त्यावेळेपासून मी बाजीरावच्या अष्टपैली व्यक्तिमत्वाचा होणारा विकास मोठ्या कौतुकाने अगदी जवळून पाहत होतो. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम व खेळामध्ये तो नेहमी पुढाकार घेत असेल. त्यावेळी तो एक उत्कृष्ट कबड्डी चॅम्पियन होता. आपल्या सर्वांना माहीत असेल की आपला अजून एक मित्र माणिक वगैरे त्यांना त्यांच्या कबड्डी खेळातील योगदानाबद्दल अर्जुन अवॉर्ड पुरस्कार देऊन सरकारने सन्मानित केले आहे. आमच्या कॉलेज शिक्षणाच्या काळामध्ये मी सायन्सचा विद्यार्थी होतो तर बाजीराव कॉमर्सचा. तरी सुद्धा आमच्या मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचे अंतर पडले नाही, कारण आम्ही दोघी शिवाजीनगर येथील ताराबाई वसतिगृहामध्ये एकत्र राहत होतो. बाजीरावने B.Com पदवी पास केल्यानंतर LLB पदवी संपादन केली. खेडेगावातून आल्यानंतर कुठलीही विशेष सुविधा नसताना अनंत अडचणींचा सामना करून आपले शिक्षण बाजारात मोठ्या सिद्धीने पूर्ण केले.
बाजीरावने आपली पहिली सर्व्हिस पुणे जिल्हा परिषदेमध्ये 16 जिल्ह्यात सुरू केली, पण त्याच्या प्रमाणित स्वभावामुळे त्याने ती लवकरच सोडून दिली. त्यानंतर त्याने राजगुरू येथे महात्मा गांधी विद्यालयामध्ये शिक्षकी पेशा पत्करला. काही वर्षांनी त्याने नागपूर येथील बाजीराव कंपनीत ऑडिट डिपार्टमेंटमध्ये नोकरी स्वीकारली. वेगळी त्याने आव्हानात्मक कामगिरी सहजपणे केली. 4-5 वर्षांपूर्वी बाजीरावने तेथून व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली. मधल्या काळामध्ये तो रुक्मिणीवर येथे स्वतःच्या जागेमध्ये स्थायिक झाला. त्याचवेळी त्याचा सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रामधील सहभाग वाढत गेला. आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बाजीरावने स्वतः पुढाकार घेऊन 1983 साली रुक्मिणीनगर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्या संस्थेने ज्ञानपीठ विद्यालय या एका छोट्याशा रस्त्याचे वटवृक्षामध्ये यशस्वीपणे रूपांतर केले. त्यामध्ये बाजीरावचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटल्यास वाजवे ठरणार नाही. आणखी वाढवावा. आपण असे म्हणू शकतो की बाजीरावचे व्यक्तिमत्व पारदर्शक आणि जो कोणी त्याच्याकडे जाईल त्याला मनापासून पूर्ण सहकार्य व मदत करणारे आहे. संस्थेचे अध्यक्ष सत्कारमूर्ती बाजीराव गारगोटे, हिंदुताई, सन्माननीय माजी आमदार बाबासाहेब तांबे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, माता वगैरे यांनी उपस्थित केलं. बाजीराव गारगोटे हे आमचे गावचे. मी त्यांना नेहमी म्हणायचा, बाजीराव या नावामध्ये काय रस्ते आहे कोणाच नाही, पण बाजीरावला उच्चारण्याबरोबर एक धबधबा निर्माण होतो, एक आदरयुक्त भीती वाटते आणि मग या विषयाबद्दल आम्हाला खूप 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 अभिमान वाटायचा. आता माझ्या दोन मित्रांनी सांगितल्याप्रमाणे बाजीरावचा प्रवास शिक्षणापासून जिल्हा परिषदेकडे आणि जिल्हा परिषदेकडून हा कंपनीकडे गेला. पण त्यांच्या मनामध्ये सातत्याने बसत असलेला शिक्षक वासीचा जागच राहिला आणि म्हणून त्यांनी सरस्वतीच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. ज्यावेळेला बाजीराव गारगोटे खेळला यायचे त्यावेळेला आम्ही विचारायचो, बाजीराव काय चालले, संस्था स्थापन केली, पुन्हा विचारायचं काय चालले, आता भिंती छातीपर्यंत आहे, बाजीराव काय चालले, दुसरा मजला चाललाय, तिसरा मजला चाललाय. आणि एक दिवस बाजीराव गारगोट्यानं मला माझे मित्र दीक्षित सर आणि सांगोर सर यांना या ठिकाणी प्रत्यक्ष पाठ घेण्यासाठी आणलं. त्यावेळेला ह्या सरस्वतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना बाजीरावची मूर्ती आमच्या अंतःकरणावर ठसली की खेड्यातून या ठिकाणी येऊन माणसं काय करू शकतात. आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन एक समाजाची गरज पाहून या ठिकाणी सरस्वतीचं मंदिर त्यांना उभं केलं. बाजीराव शहराच्या उंचीपेक्षा मनाची उंची त्याची फार मोठी आहे. जे जे त्यांच्याजवळ गेले असते त्यांना त्याची प्रचिती आली असते. धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती त्यांच्याकडे फार मोठी आहे. मिळवणा रात्री शांत आकाशाकडे वर डोळे पाहिला असतात. रातराणीच्या गळ्यातला रत्न हात तुटून ज्याप्रमाणे सर्व रत्न इथं स्वतः पसरत असतात आणि आपल्या स्वतःच्या तेजाने दैदिप्यमान होऊन स्वयंप्रकाशित होतात, त्याप्रमाणे या संस्थेचे सर्व सदस्य आहेत. पण त्यातला हिरा बाकी बाजीराव गारगोटे आमचा मित्र आहे हे या ठिकाणी नमूद करताना मला मोठा आनंद होतो. हिरे गाडीच्या आणि गोट्याच्या खाणीतच जन्माला आलेले असतात. कारण हिरा सापडतो ती खाण गाडीची असते आणि एका बाजूला गोटे असतात. पण गाडीतूनही निर्माण होणारा हा प्रकाशितला हिरा या ठिकाणी आमचा मित्र आहे, याचा स्वाभिमान आहे. अधिक बोलणे उचित नव्हे, कारण या ठिकाणी अनेक वक्त्यांना बोलायचं आहे. आपला अधिक वेळ घेतला. माझ्या मित्राला त्याच्या धर्मपत्नीला 87 जन्म लाभो, 87 आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो, सदिच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. पुस्तकामध्ये आम्ही वाचन करतो की ज्यांनी पत्रे सरकार स्थापन केलं ते क्रांतिसिंह नाना पाटील. गोवा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, इतिहासामध्ये याचे धडे दिले जातात. पण त्याचे साक्षीदार असलेले योग पुरुष यांना आता युग पुरुष म्हणावं लागेल असे आदरणीय शेलार मामा यांना जनी जनार्दन संत बोलची वचन दिसत नाही केशव चालत आता जो कोणी आहे मुंबई गावचे जीव लोक जीव होतच करायचा
तो माझे एक अंशमध्ये नटलेला आहे. असा जो कोणी असेल त्या तुकोबाराचा गेल्यानंतर संत मूर्ती होती. तेव्हा मागे बसलेले पुढे बसलेले भगवत स्वरूपाला मी पहिली नमस्कार करतो आणि गाडगे महाराजांच्या कृपेनं मला जो प्रसाद मिळाला तो आपल्यापुढे येण्याचा प्रयत्न करतो. माता की जय. भारत मातेला स्वतंत्र करण्याकरता ज्याने आपल्या रक्ताचं पाणी केलं, मांसाची माती केली, आत्म्याचे दगड भरतीला घातली आणि ही भारत माता सोडवली. तिला इमानदारीनं त्या भारत मातेने जय तरी म्हणायचं. इमानदारी. बोलो भारत माता की. इंजेक्शन दिल्याशिवाय कोणी येत नाही. दोन चार रस्ते खाल्ल्याशिवाय त्याला राग येत नाही. असा हा महाराष्ट्र. आपण सर्वजण भाग्यवान आहात की भारतामध्ये आपला जन्म झाला. दुर्लभे भारते जन्म. भारतामध्ये जन्म मिळणं अति दुर्लभ आहे. आता पुढचा ऐका. महाराष्ट्र सत्य दुर्लभ आहे. महाराष्ट्र ही सुरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, ऋषीमुनींची भूमी आहे, सती साध्वींची भूमी आहे. अशा भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला हे आपण भाग्यवान. किंवा मित्र हो, महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांच्या नंतर त्यांच्या उक्तीप्रमाणे विचाराप्रमाणे पावलं टाकणारा हा एक थोर महात्मा की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये मिशनवर कधी कपडा शिवला नाही. शिल्प्याचे तो तुकडे आणायचे, ते तुकडे शिवायचे, स्वतः तो शर्ट घालायचा. तुकाराम महाराज म्हणतात, पाहुनिया वेतोनिया चिंध्या भरोनिया धागा आणि गुंडाळून ढुंगा आळवावे. पाहुनिया झाडे वरबळून पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. असा एक थोर त्यागी माणूस ज्याने आपल्या पायाला कोणाला स्पर्श करू दिला नाही. असा एक माणूस, असा एक महात्मा, असा एक योग पुरुष शेरार मामाच्या मांडीवर झोपला होता, झोपत होता. हे मी भाग्यवान लेकरू आहे, भाग्याचं आहे. या देशामध्ये तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. भोजनामागची तुप पावसाने पडीला विसर स्वप्नामध्ये. बाबाजी आपले सांगितलेले नाम म्हणते दिला रामकृष्ण आहे. तोच प्रकार शेलार मामाला लहानपणी आईबाप वारल्यानंतर अनेक संकट, अनेक ताप, अनेक त्याग, अनेक उपवास याला कंटाळलेले हे लेकरू एके दिवशी एक म्हातारा स्वप्नात आला. त्याच्या अंगावर चिंध्याचा शर्ट, हातात गाडगा, खाटा आणि खराटा. तो माझ्या शेजारी येऊन झोपला. पाठून हात फिरवला, गाडगा आणि काठी माझ्या उशीची ठेवली. तो म्हातारा निघून गेला. याच्या इथं मी 3 रुपये महिन्याने नोकरी होतो. त्या विठोबा पाटलाने हे स्वप्न सांगितलं. त्याला माहित होतं तो माळकरी होता. तो म्हणला, बाळ तुझ्यावर एका सत्पुरुषाची कृपा झाली, तू आता माझ्या इथे राहून. आणि त्यांच्या शिष्याच्या घरी मला 2 वर्ष ठेवलं. त्यांच्या आश्रमामध्ये 2 वर्षानंतर गाडगे महाराज आली. त्याने मी पाहिल्याबरोबर मी म्हणलं, वो हाच म्हातारा स्वप्नात आला. कीर्तन झालं, झोपायला गेली. रात्रीच्या 1:30 वाजता मला बोलवून घेतलं, जवळ घेतलं, माहिती विचारली.
मी झालेली ह्याच्याकडे सगळं सांगितलं. आईने लेकराला जवळ झोपवलं. भाग्याचा उदय ते हे जोडे संतम आहे. आईने लेकराला जवळ घेतलं. सकाळी उठलो, जागा झाडली, पंक्ती बसवल्या आणि बाबा निघाले. जाताना मला हाक मारले, पोरा इकडे चल माझ्या संग. जे माझा हात धरला ते एका महान त्यागी आणि कर्तव्यवान माणसाच्या सत्कार प्रसंगी मला इथं आणून सोडलं. ही पूर्ण त्यांची कृपा. टाळ्या नका वाजवा. फक्त महात्मे जे बोलले ते टाळ्या वाजवण्याकरता नाही. टाळ्या काय बारशाला वाजवतात, केरावी वाजवतात. टाळ्या वाजवण्याचा नाही, अंतःकरणामध्ये संतांचे बोल हृदयामध्ये घुसू द्या आणि त्याप्रमाणे मार्ग. आज मी इथं का आलो? मी येत नाही, कुठे जात नाही. आता वय झालेलं आहे, तरी परंतु अशा आदरणीय माणसाच्या सत्काराला जर आपण गेलो नाही तरी कुठली चूक ठरेल. आणि म्हणून मी इथं आलो. बाजीराव काय गारगोटे त्याने त्यागानं, निष्प्रतेनं, अत्यंत श्रद्धेनं, भावनेनं हे जे काम केलेले आहे त्या कामाचा सत्कार आहे. म्हणून मित्र हो, आज तुम्हाला मी जे सांगणार आहे ते ध्यानात ठेवा. आता इतिहासाचे गोडवे गाणे सोडून द्या. तरुण मुलांनो, साधारण 10 वाजता असलेल्या मित्रांनो, आता गोडवे गायचं सोडून द्या आणि इतिहास घडवायला शिका. इतिहास घडला जातो, इतिहासाचे गोडवे गाऊन तो इतिहास घडला जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करून द्यावी, बोलू नको. तुका म्हणे करून द्यावी, त्याचे पाय माझ्या जीवी. ध्यानात ठेवा. करून दाखवलं या बाजीरावने. त्याची स्तुती, त्याचे गोडवे, त्यांच्या पाठीवर हात फिरवणं हे जर माझ्याकडून घडलं नाही तर कुठेतरी आयुष्यात चूक होते असं होईल. त्याकरता मी आलो. आणि जीवनामध्ये संतांची वचनं जो मानत नाही, पाळत नाही, त्याचं बरं झालं नाही, होत नाही, होणार नाही. तेव्हा तरुण मुलांना, मध्यमवर्गीयांना, शेरार मामा नमस्कार करतो, विनंती करतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आजपासून प्रतिज्ञा करा की पूर्वजांचे गोडवे गाण्यापेक्षा त्यांनी जे कर्तृत्व केलेलं आहे त्या कर्तृत्वाचा काही हिस्सा आम्हाला करता येईल का? आणि जो करता येत नसेल तर तो माणूस म्हणजे जन्माला आला, माणूस दगड म्हणून मेला. म्हणून कबीर असं म्हणतो, तुला काही करायचं असेल तर मिटा दे आपले हस्ती हो. हस्ती म्हणजे शरीर. मिटा दे आपली हस्ती हो अगर कुछ मर्तबा चाहे. तुला जर काही पाहिजे असेल तर तू स्वतः गाडलं जा. बाजीरावने गाडलं गेलं, परवा नाही गेली कोणाची. त्याचे हे फळ आहे. मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना हाथ में मिलके गुली गुलिहार होता है. दाना जमिनीमध्ये चढला जातो, त्याचं कंडिशन. रंग लाते हिना मेहंदी. पानामध्ये रंग आहे, दिसत नाही. केव्हा दिसतो? दोन्ही दगडाच्या मध्ये तो पाला रगडला जातो. जेवढं रगडाल तेवढा त्याच्यात कलर येतो. म्हणून रंग लाते हिना पत्थर से पीस जाने के बाद. दगडावर घातल्यानंतर रंग लाते हिना पत्थर से पीस जाने के बाद सरफराज होता इंसान आफती उठाने के बाद. या बाजीरावाला आपल्या जीवनामध्ये
अनेक संकट आले असते, अनेक लोकांनी टिंगल केली असते, अनेक लोकांनी नाव ठेवले असते, पण त्या सर्वाला पायाखाली दडपले आणि मुसीबत आती है उन पर, संकट कोणाला येणार नाही. अरे हिजड्यावर संकट येत नाही. त्या संकटाला माहिती आहे का हा हिजडा माझा मुकाबला करू शकणार नाही. संकट कोणाला येतात? मर्दावर येतात. मुसीबत आती है उन पर जो सच्चे मर्द होते, मुसीबत आती है उन पर जो सच्चे मर्द होते हैं और बुजुर्गों के इरादे हमेशा फस्त होते. तुकाराम महाराजांनी मरणाचं दुःख सहन केलं, मरणाचं दुःख सहन केलं. त्याचा हा गाथा. ज्ञानोबरायांनी यांनी कर्तृत्व केलं. ज्ञानोबरायला शुद्धीपत्र मिळत नव्हतं. ज्ञानोबा नावाच्या रेड्याला तू बोलायला लाव. ह्या पठ्याने बोलला, कर्तृत्व केलं. त्या कर्तृत्वाची सुटी आहे, ध्यानात ठेवा. तंजावरला बाजीराव घोरपडेंनी शहाजीराजांना धोकेबाजीने धरलं. मराठ्याची अवलाद धोकेबाजीत नंबर 1, चहरखोर नंबर 1, फितूर नंबर 1. या महाराष्ट्रावर राज्य केलं, भारतावर 150 वर्ष इंग्रजांनी, या आमच्या हरामखोराच्या फितुरीमुळे. ध्यानात ठेवा. तेव्हा जीवनामध्ये फितुरी जो करेल, फितुरी जो करेल तो त्याच्या बापाच्या पोटचा नाही. आम्ही काम करत होतो, मी एकटाच राहिलो तिथं. माझे सहकारी सर्व गेले. ज्या गावाला जन्म झाला या बाजीरावांचा ते राजगुरुनगर. सुखदेव राजगुरू आणि भगतसिंग फासावर चालले असताना भगतसिंग म्हणतो राजगुरूला, अरे यार जल्दी चलो, अरे यार जल्दी चलो, वापस आना है आजादी हासिल करने के लिए. अरे त्यांच्या रोमारोमत काय असेल, तरल्या बाण कारच्यानं तुम्ही ऐका. त्यांची जित काय असेल, भावना काय असेल, गोडवे गाऊ नका. तो तसा हो ना. आजकालची उंडली कारची एखादी पोरगी जर रस्त्याने चांगली, क्या यार क्या माल है. अरे हराम थोडा, काय तू माल म्हणून वर्णन करतो. या शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सभेला लाखाची फी असताना आईची सौ आईला ती आईची उपमा दिली. त्यांचा हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात तुझा जन्म झालाय. काय करायला पाहिजे तुला, ध्यानात ठेव. म्हणून मित्र हो, सर्वांच्या चरणावर विनंती. बाजीराव बाजीराव बाजी घोरपडे, तंजावरला बाजी घोरपड्यांनी शहाजीराजाला धरून तुरुंगात घातलं. एक लक्षात ठेवा, तुरुंगातून बाप काय म्हणतो मुलाला, ह्या छत्रपतीला, म्हणजे शिवाय छत्रपती नव्हता तेव्हा, बच्चा होता. तुझ्या बापाला तंजावरला बाजीराव घोरपडेंनी धोकेबाजी पकडलं आणि विजापूरच्या तुरुंगामध्ये मला घातलं. तुझा आबा सगळं मित्र हो, हा बच्चा तरला भांड होता. हा 21-22 वर्षाचा. यांनी काय करावं, या बाजीरावनी इतिहास घडवला, बोलला नाही. छत्रपतींनी इतिहास घडवला, पत्र वाचलं आणि वाचल्यानंतर निर्णय घेतला. आणि हा शिवाजी मुधोळ ही राजधानी, मुधोळ बाजी घोरपडेची. मुधोळला गेला, बंगल्यामध्ये बसले, महाराज बसले, नमस्कार केला. पूर्ण करे तेवढं खावणं झाले आणि कुरबुर निघाली. कुरबुर झाल्यानंतर बाजी घोरपडे काय म्हणतो, मला कळलं तो कशा करता आलाय. बापाचा बदला घेण्याकरता आला काय. हे लेकरू काय म्हणतं बघा, मला मी तुम्हाला टाका म्हणतो त्याच्याकरता मी आलो नाहीये, माझ्या वडिलांसाठी. अरे तुझं भावना समजली पाहिजे ना, तू काय भाव मांडलेली. अरे तुला समजलं पाहिजे. श्रीमंत असेल त्या बाजी घोरपडे तलवारसाठी ही ठेवली त्यामुळे गप्पा कशा लागली. शिवाजी महाराजांनी तलवार घेताना सांगितलं, काका घेऊ का, घे ना.
तलवार घेतली, दोघांची झाली अर्ध्या तासात 2 तुकडे केले. एवढ्या वजन पुढचं झालं का? नाही. मुलं शहर नांगून काढलं, पुस्तक झालं का? नाही. नांगर फिरवला आणि मूग वडिलांना पत्र दिलं, असा आहे तुमचा शोभा. कर्तव्य का? कर्तव्याचे फळ मिळणारच. म्हणून आजच्या या समारंभात मी तुम्हाला सर्वांना एकदा मागे बसलेले पुढची माणसं तुम्हाला इथून पुढे सांगतो. इतिहासाचे गोडवे तुकाराम महाराजांनी असं केलं, ज्ञानोबाने तसं केलं, छत्रपतीने तसं केलं, संभाजीने असं केलं. तू काय करतो सांग ना. तू जगमारनं काय करतो ते? बाद झालं ना जगायचं. आता कीर्तन करणारे कीर्तन करत असताना जगण्याकरता कीर्तन नाही, कीर्तन क्रांती आहे. शेलार बाबाने 42च्या क्रांतीमध्ये 1000 माणसं उठवली, संयुक्त महाराष्ट्राकरता 1000 माणसं उठवली, गोमुक्तीकरता प्राणपणा लावले. कर्तव्य करणार. तुका म्हणे करून द्यावी त्याचे पाय माझे दिली. आधी केले, आधी केले मग सांगितले. बाजार बाहेरच्या तुमचे गडबड तसं नाहीये. करा. म्हणून तुमच्याजवळ 505 वर्षाचा कार्यक्रम. गुरु नाही गुरु. हे गुरु काय करतात रे? सद्गुरु ऐसा चाहिए. भागवत में माझ्याकडे जानकार है चांगले. सद्गुरु तो ऐसा चाहिए. कैसा चाहिए? शस्त्र मारे भरपूर. सद्गुरु तो ऐसा चाहिए, शस्त्र मारे भरपूर, ऊपर तो घाव न लगे, ऊपर तो घाव न लगे, अंदर का चक्र क्यों. त्यांचे होता अवलोकन करे आपला सवाल. तेव्हा मी जास्त बोलत नाही. मला 7 वाजता माणसं भेटायला गेल्या नव्हती. मी जायचं म्हणलं, पण आमचा हा मारुती भापकर हा बोलत नाही. हा कर्तव्यगार मुलगा आहे. माझ्या जीवनामध्ये हा एकच माणूस असा भेटला की तो समाजाकरता प्राणाची पर्वा करत नाही. एकच परोपकार आहे. अरे मरायला तर सर्वांना लागतं रे. तर कबीर काय म्हणतो? लक्षात ठेवा, तुका म्हणे का मरणाची खरी उत्तमची उरी कीर्ती मागी. मरण आहे बनायची एकदा. म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सर्वांना अत्यंत नम्रतेनं, अत्यंत प्रेमानं, अत्यंत हळव्यापणानं तुमच्या पुढे पदर पसरतो. सर्वांना विनंती आहे की सत्काराचे गोडवे गाऊ नका. सत्कार ज्याच्यामुळे झाला त्यापैकी आम्हाला काय करता येईल का? लंकेला जाताना रामाने सेतू बांधला. त्या सेतू बांधताना त्या खरीने दोन तोळे का होईना पण त्या सेतूवर घातला. एवढं जरी केलं ना आजच्या माझ्या विचाराचं तरी तुकोबाला आनंद वाटेल, ज्ञानोबाला आनंद वाटेल, नामदेवरायला आनंद वाटेल. अरे हे महान क्रांतिकारक माणसं होती. तुकोबाची क्रांती सांगता येत नाही. 16व्या शतकात तुकाराम महाराज जन्माला आला नसता. 16व्या शतकात तर ज्ञानेश्वराच्या आणि एकनाथाचे समाजात दिवसा ठेवल्या मुसलमान फोडले. आता काय चाललंय? अरे तुमच्या इथे येतात, बॉम्बस्फोट करतात, निघून जातात. अरे मरणारे मेले, आम्ही जिवंत आहे अजून, आम्हाला काय वाटत असेल? मता करता हे लाचार कुत्रे बनतात, कुत्रे. आणि तुम्हाला नेते जोडे लागले मुसलमान. लक्षात ठेवा. काही बोलत नाही. शेजारी धर्म पहा. अरे चायना हा उंदर खाणारा, साप खाणारा, त्या मांस तुंगणी चायना हातात घेतला. दलाई लामाला हकलून दिलं. तो आता जगाला धडक देतोय. अरे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले. अरे तुमच्या जीवावर राहणार आहे. शिवाजी महाराजांना 10-5 माणसं मिळाली. नेताजी तानाजी बाजी, येसाजी शेलार मामा यांच्या जीवावर राज्य घेतलं महाराज. आमच्या माणसाची संघटना जानेवारीमध्ये संघटना होती आणि फेब्रुवारीमध्ये बोंबली. ही आमची उडगी आवला. तेव्हा स्वतःच्या स्वार्थाकडे पाहू नका.
बाजीरावचा धडा मोठा गिरवा, काही स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही, झिजेत गेलाय हे त्याचं फळ. आम्हासारखी माणसं 105च्या आली ना, निवड त्यांच्याकरता आलं, त्यांच्या कर्तृत्वाला आलो. आणि आमचा मारुती भापकर जबरदस्त माणूस आहे. अरे जो दुसऱ्याकरता राबतो, दुसऱ्याकरता बोलतो, तो खरा कर्तबगार.